महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ आता आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने केली आहे. पाहूया याबाबत संपूर्ण प्रकरण. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध नोंदविलाय. मिळालेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टच्या रात्री किरकोळ जखमेवर उपचारासाठी एक व्यक्ती महागाव ग्रामीण रुग्णालयात आला होता. उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीने कर्तव्यावरील डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हमारी युनियन आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. दहशत नको. त्यानंतर संबंधित व्यक्ती मोठ्या जमावासह पुन्हा रुग्णालयात आल्याचेही सांगण्यात आले. यावेळी परिस्थिती चिघळली आणि निवासी ब्रदर नर्सिंग कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनकर्त्यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी गजू चव्हाण, इंचार्ज सिस्टर. महागाव येथे 18/8/2026 रोजी झालेल्या नर्सिंग ऑफिसरवर हल्ल्यामध्ये साधी ड्रेसिंग व्यवस्थित केली नाही म्हणून नर्सिंग ऑफिसरला मारण्यात येते आणि त्या बळावर त्यांना 30-40 लोकांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही. आम्ही आमचा जीव वाचवायचा की पेशंटचा जीव वाचवायचा, हे महागंभीर बाब आहे. आम्हाला सुरक्षा ही भेटलीच पाहिजे. सुरक्षा गार्ड आमच्यासाठी रात्रभर 24 तास इमर्जन्सीमध्ये असलेच पाहिजे. आम्हाला CCTV ही मिळालीच पाहिजे. आमच्या हक्कासाठी आम्ही इमर्जन्सी ड्युटी, लेकरं, लहान लहान मुलं घरी सोडून ड्युटीवर येतो. आमच्यावर हा अन्याय इथे होत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. त्याकरिता आम्ही ह्या हल्ल्यासाठी त्यांच्या हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याला 10 वर्षाची किमान शिक्षा सुद्धा झालीच पाहिजे. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू आणि आंदोलनामध्ये माघार घेणार नाही. यासोबतच रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ठोस हमी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे कथित हल्ले होणे गंभीर असून भविष्यात अशा घटना रोखण्याकरिता कठोर पावले उचलावीत, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनचे पुसद जिल्हा यवतमाळ अध्यक्ष कैलास मोधोडकर यांच्यासह पदाधिकारी आणि नर्सिंग कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. नर्सिंग कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की रुग्णसेवा बजावताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे. रुग्णालयात होणाऱ्या अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुसद जिल्हा यवतमाळ अध्यक्ष कैलास मुधोळकर. काल जो महागावमध्ये प्रकरण घडलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पुसद येथे कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. त्या कामबंद आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत, जो कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे की पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्यानंतर प्रत्येक RH किंवा SDH या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी. त्यानंतर पूर्ण RH किंवा SDH ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल यामध्ये मनुष्यबळ पूर्णपणे भरण्यात यावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या राहतील. चौथी आमची मागणी आहे की संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील RH असेल किंवा SDH असेल या सर्व ठिकाणी अद्ययावत CCTV लावण्यात येऊन आम्हाला त्या प्रकारे सिक्युरिटी देण्यात यावी. महागावच्या घटनेनंतर पुसदसह जिल्हाभरातील नर्सिंग कर्मचारी संतप्त झाले आहेत. काम बंद आंदोलनातून त्यांची एकच मागणी केली आहे की म्हणजे हल्लेखोरांवर कठोर कारवाई आणि रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना
सुरक्षिततेची हमी. आता प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.